गुड मॉर्निंग स्टुडंट्स. ट्रिग्नॉमेट्री फर्स्ट टॉपिकची आपली सेकंड एक्झरसाइज सुरू आहे बघा. आज त्या टॉपिकचं लास्ट लेक्चर होईल, म्हणजे एक्झरसाइज टॉपिक संपतो आहे आपला तो आता इथं. तर त्याच्यामध्ये प्रूव्ह दॅटचे क्वेश्चन आपण बघतोय बघा. लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड आपल्याला प्रूव्ह करायचे असते, म्हणजे LHS इज इक्वल टू RHS, बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये एक 2-3 एक्झाम्पल मला वाटते आपण लास्ट लेक्चरला बघितलेले. कशी सॉल्व करायचे ते पण मी सांगितलेलं आहे. ट्रिग्नॉमेट्री आयडेंटिटीज ज्या आहेत त्या आयडेंटिटीचा यूज करून आपण ती एक्झाम्पल सॉल्व करतो आहे. लक्षात येते सगळ्यांच्या. आता त्याच्यातली पुढची एक्झाम्पल आपल्याला बघायची आहेत बघा. एक्झाम्पल काय दिले बघा पुढचं. आता क्वेश्चन काय आहे म्हटलं मी, प्रूव्ह दॅटच. मेन क्वेश्चन काय आहे, प्रूव्ह दॅट LHS इज इक्वल टू RHS आपण प्रूव्ह करणार आहे. मग त्याच्यातलं नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. काय दिलेलं आहे, 1 प्लस बघा ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर ए, 1 प्लस टॅन स्क्वेअर ए प्लस दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये दिलं आहे 1 प्लस 1 अपॉन टॅन स्क्वेअर ए इज इक्वल टू राईट साईडला काय सांगितलेलं आहे 1 अपॉन साइन स्क्वेअर ए मायनस साइन रेज टू 4 पॉवर आपल्याला फाइंड करायची. बघा 1 प्लस टॅन स्क्वेअर आहे प्लस 1 प्लस टॅन स्क्वेअर आणि प्लस दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 1 प्लस टॅन स्क्वेअर ए आणि इज इक्वल टू राईट साईडला मात्र प्रूफ करायचं आहे आपल्याला 1 अपॉन साइन स्क्वेअर प्लस साइन रेज टू 4. हां, मग आता याची मी LHS लेफ्ट साईडला मी लिहून घेतली. LHS इज इक्वल टू किती आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर ए प्लस दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये किती आहे 1 प्लस 1 अपॉन टॅन स्क्वेअर ए. हां, मग आता इथे काय करता येईल बघा. हा 1 प्लस टॅन स्क्वेअर म्हणजे आपल्याला काय लिहिता येईल, आणि 1 प्लस 1 अपॉन टॅन म्हणजे आपण काय लिहू शकतो आहे, कॉट लिहू शकतो आहे का बघा बरं. 1 अपॉन टॅन म्हणजे आपल्याला कॉट लिहिता येणार आहे. मग 1 प्लस टॅन स्क्वेअर म्हणजे आपल्याला आयडेंटिटी माहिती आहे. काय आहे आयडेंटिटी, पहिली कोणती साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअरची, दुसरी कोणती आयडेंटिटी असते 1 प्लस टॅन स्क्वेअर ए इज इक्वल टू आपण काय लिहू शकते सेक स्क्वेअर ए लिहू शकते. या आयडेंटिटीचा मी यूज करणार, म्हणजे इथं काय लिहिणार मी 1 प्लस टॅन स्क्वेअर ए इज इक्वल टू सेक स्क्वेअर ए लिहिला, आणि इकडे काय आहे बघा दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय आहे 1 प्लस 1 अपॉन टॅन स्क्वेअर म्हणजे किती लिहिता येणार आहे आपल्याला 1 प्लस 1 अपॉन टॅन स्क्वेअर म्हणजे काय म्हटलं मी 1 अपॉन टॅन म्हणजे काय लिहू शकतो आपण कॉट लिहू शकते, बरोबर आहे. पुढं आता बघा, मग हा सेक स्क्वेअर ए ॲज इट इज 1 प्लस कॉट स्क्वेअर म्हणजे आपल्याला काय लिहिता येणार आहे इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर ए लिहिता येईल. हां, मग सेक स्क्वेअर ए प्लस कोसेक स्क्वेअर ए आला. मग सेक म्हणजे काय लिहिता येईल 1 अपॉन कॉस स्क्वेअर. सेक म्हणजे काय लिहिता येणार आहे बघा 1 अपॉन कॉस स्क्वेअर, आणि कोसेक स्क्वेअर म्हणजे काय लिहिता येईल 1 अपॉन साइन स्क्वेअर लिहिता येईल. एक मिनिट, इथं क्वेश्चनमध्ये हे प्लस साइन असणार नाही आहे, मल्टिप्लिकेशन पाहिजे इथं, त्याशिवाय आपल्याला ते एक्झाम्पल सॉल्व होत नाही. इथे मिस्टेक असणार आहे. सेक स्क्वेअर ए इंटू काय आला कोसेक स्क्वेअर आला. मग सेक स्क्वेअर म्हणजे काय लिहिता येईल 1 अपॉन कॉस स्क्वेअर लिहिता येईल, आणि कोसेक स्क्वेअर म्हणजे काय लिहू शकतो आपण 1 अपॉन साइन स्क्वेअर लिहू शकते, बरोबर आहे. मग आपल्याला प्रूफ काय करायचं आहे की साइन स्क्वेअर ए मायनस साइन रेज टू 4, बरोबर आहे. मग इथं साइन स्क्वेअर मिळाला पण मायनस साइन रेज टू 4 अशी टर्म मिळाल्या का नाही आहे. मग अजून काय करता येईल बघा 1 अपॉन कॉस स्क्वेअर म्हणजे काय लिहू शकते आपण, आयडेंटिटी माहिती आहे आपल्याला. कॉस स्क्वेअर म्हणजे काय लिहिता येणार आहे बघा, आयडेंटिटी कोणती येईल की साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर आपण काय लिहू शकते साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 लिहिते, बरोबर आहे. मग याच्यावरनं कॉस स्क्वेअरची व्हॅल्यू काय येईल 1 मायनस साइन स्क्वेअर, ती मी इथं लिहिणार 1 मायनस थीटाऐवजी इथं काय आहे ए, 1 मायनस साइन स्क्वेअर ए, आणि इंटू हा ऑलरेडी साइन स्क्वेअर ए जो आहे तो मी तसाच ठेवला. बघा 1 अपॉन कॉस स्क्वेअर ए म्हणजे 1 मायनस साइन स्क्वेअर लिहिला, आणि हा 1 अपॉन साइन स्क्वेअर ॲज इट इज. आता सेपरेट दोन्हीला मी 1 घेतला नाही, एकत्रच ठेवले. पुढं आता मग 1 अपॉन या साइन स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर जो साइन स्क्वेअर आहे त्यानं जर आत मल्टिप्लाय केलं तर इथे काय होईल बघा 1 इंटू साइन स्क्वेअर म्हणजे साइन स्क्वेअर आला, आणि मायनस साइन स्क्वेअर इंटू साइन स्क्वेअर म्हणजे किती येईल साइन रेज टू 4 ए मिळेल.
लक्षात येते सगळ्यांच्या. आणि हेच आपल्याला RHSला प्रूव्ह करायचं आहे बघा. आता इथं मिस्टेक आहे बरं का, की इथं प्लस साईन क्वेश्चनमध्ये दिसते आपल्याला बुकमध्ये, पण ते नसणार आहे. 1 + tan² आणि इंटू काय असेल 1 + 1/tan² असेल तर आपल्याला ही RHS मिळत्या. लक्षात येते सगळ्यांच्या. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे बघा. सेकंड एक्झाम्पल 1 + cot θ - cosec θ आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे 1 + tan θ + sec θ. असे 2 ब्रॅकेट दिलेले आहेत. 1 + cot - cosec आणि 1 + tan + sec = याची व्हॅल्यू आपल्याला किती प्रूफ करायची आहे बघा, 2 मिळवायची आहे याची व्हॅल्यू. मग इथं पण पहिलं आपल्याला LHS लिहून घेतली पाहिजे. LHS = 1 + cot θ - cosec θ आणि इंटू दुसरा ब्रॅकेट 1 + tan θ प्लस किती आहे sec θ. बरोबर आहे. आता याच्यामध्ये काय करावं लागेल बघा, 2 ब्रॅकेट आहेत बरोबर आहे. मग याच्यामध्ये जर इंटरनल आपण बघितलं तर कॉट म्हणजे काय लिहू शकतो आपण, cos/sin. कोसेक म्हणजे 1/sin. टॅन म्हणजे sin/cos. ही सेक म्हणजे 1/cos. मग याच्यामध्ये दुसरं काही आपल्याला करता येत नाही आहे. म्हणजे एखादी टर्म पण कॅन्सल होत नाही, जेणेकरून त्यांचे रिलेशन्स आपण यूज केले तर एखादी टर्म कॅन्सल होत नाही. त्यामुळे मी काय करणार, या ब्रॅकेटचे मल्टिप्लिकेशन करणार. 2 ब्रॅकेट आहेत ना, दोन्हीचं मी मल्टिप्लिकेशन करणार. बघा काय येईल मल्टिप्लिकेशन. 1 इंटू इकडची पहिली टर्म, इथल्या 1 इकडच्या 3ही टर्मना मी मल्टिप्लाय करणार. काय येईल 1 × 1 1 येईल प्लस 1 × tan θ ॲज इट इज येईल आणि प्लस 1 इंटू काय येईल sec θ येईल. 1 इकडच्या 3 टर्मना मल्टिप्लाय करून मी ते इथं लिहिलेलं आहे. पुढं आता कॉटनं मी इकडच्या 3ही टर्मना मल्टिप्लाय करणार. कॉट इंटू 1 परत कॉट इंटू टॅन आणि प्लस काय येणार कॉट इंटू sec θ. बघा लक्षात येते का, हे 1नं मल्टिप्लाय केलेल्या या 3 टर्म झाल्या आणि कॉटनं मल्टिप्लाय केलेल्या राहिलेल्या ह्या 3 टर्म झाल्या. बरोबर आहे. पुढं आता राहिलं काय अजून, कोसेकनं या 3ही टर्मना. आता कोसेकला मायनस साईन आहे बरं का, -cosec θ इंटू 1 ॲज इट इज ही टर्म येईल. पुढं -cosec θ इंटू tan θ म्हणजे टॅनला मल्टिप्लाय केलं आणि राहिलं काय -cosec θ इंटू काय येईल sec θ. अशा त्या टर्म्स येतील. 1नं मल्टिप्लाय केलेल्या 3 टर्म, कॉटनं मल्टिप्लाय केलेल्या 3 टर्म आणि कोसेकनं मल्टिप्लाय केलेल्या ह्या 3 टर्म आल्या. मी आता काय करणार बघा, पुढं हा 1 ॲज इट इज राहील प्लस tan θ ॲज इट इज ठेवायचा प्लस sec θ प्लस cot θ पण ॲज इट इज ठेवला. आता कॉट इंटू टॅन म्हणजे काय लिहू शकते बघा आपण, कॉट म्हणजे काय लिहिता येईल आपल्याला 1/tan लिहिता येईल का. कॉट म्हणजे 1/tan आणि इंटू हा ऑलरेडी tan θ आहे तो मी इथं लिहिला. कशासाठी मी यूज केला फॉर्म्युला, कॉटसाठी. काय लिहिलं 1/tan लिहिलं. पुढं अजून कुठे यूज करता येईल बघा, इथं जो कॉट आहे तो पण मी यूज करणार. कॉट म्हणजे काय लिहिता येईल आपल्याला इथं cos θ / sin θ आपण लिहू शकतो. आणि sec θ म्हणजे काय लिहिता येणार आहे सांगा 1/cos θ. आता हे का लिहिते मी, कारण याच्यामध्ये काही टर्म कॅन्सल होताना दिसत आहेत आपल्याला, त्यामुळे ते लिहित जायचं तसं. आता इथं काय येईल मग, कॉट म्हणजे cos/sin आणि सेक म्हणजे 1/cos लिहिलं. पुढं आता हा -कोसेक मात्र मी ॲज इट इज ठेवणार आहे. मायनस इथं काय होईल बघा, कोसेक इंटू टॅन आहे. कोसेक म्हणजे काय लिहिता येईल आपल्याला 1/sin θ आणि टॅन म्हणजे काय लिहिता येणार आहे sin θ / cos θ. sin θ / cos θ. आणि प्लस म्हणजे इथं एक फॉर्म्युला आपण यूज केला, इथं एक फॉर्म्युला यूज केला. आता लास्ट ही जी टर्म आहे -कोसेक इंटू सेक, त्या टर्मला मी काय फॉर्म्युला यूज करणार नाही आहे, कारण त्याच्यामध्ये काय कॅन्सल होत नाही. कसं कॅन्सल होत नाही, कारण कोसेक म्हणजे 1/sin आणि कोसेक म्हणजे 1/cos, काहीच कॅन्सल होत नाही. त्यामुळे त्या टर्म ॲज इट इज ठेवायच्या, कोसेक θ इंटू सेक θ ॲज इट इज. आता काय काय कॅन्सल होईल बघा, हा टॅनला टॅन कॅन्सल झाला, इथं कॉसला कॉस कॅन्सल होते आणि इथं साईनला साईन कॅन्सल होते. मी आता काय काय लिहिणार बघा पुढं. मग इथं किती राहिलं, हा 1 आहे बरोबर आहे. टॅनला टॅन कॅन्सल झालं, इथं 1 राहिला.
फक्त हा 1 आणि हा सुरुवातीचा 1 म्हणजे आपण इज इक्वल टू किती लिहू शकते 2 लिहू शकते प्लस हा टॅन थिटा प्लस सेक थिटा प्लस कॉट थिटा प्लस हा 1 जो आहे तो इथं ऑलरेडी लिहिला आहे आपण इथं 1/sin म्हणजे कोसेक थिटा हा मायनस कोसेक थिटा ऑलरेडी इथं आहे हा आता मायनस इथं काय मिळेल बघा 1/cos म्हणजे किती लिहिता येईल सेक थिटा लिहिता येईल आणि लास्टची टर्म ॲज इट इज राहिली ती लिहायची किती आहे कोसेक थिटा इंटू सेक थिटा आता हे लिहिल्यावर काय काय झालं बघा प्लस सेक मायनस सेक कॅन्सल होईल कोसेक आणि मायनस कोसेक काय होईल कॅन्सल होईल हां पुढं आता मग राहिलेल्या टर्म मी आता तिथे लिहिणार काय राहिलं बघा याच्यामध्ये 2 टॅन थिटा 2 प्लस टॅन थिटा प्लस कॉट थिटा आणि काय राहिलं मायनस कोसेक थिटा इंटू सेक थिटा मग आता टॅन प्लस कॉट म्हणजे काय लिहिता येणार आहे बघा टॅन प्लस कॉट 2 प्लस टॅन म्हणजे किती येईल साइन अपॉन कॉस लिहिता येईल का आणि कॉट म्हणजे काय लिहिता येणार आहे कॉस अपॉन साइन आता हे मी का करायला लागले बघा कारण आपल्याला राईट हँड साईडला आन्सर फक्त 2 मिळवायचे म्हणजे टॅन कॉट कोसेक या टर्म नको आहेत आपल्याला त्या कॅन्सल करता आल्या पाहिजे त्याच्यासाठी हे सगळं चाललं आहे बघा आता हा मायनस कोसेक आणि सेक थिटा मी ॲज इट इज ठेवला आता काय होईल बघा 2 या दोन्हींचे हे दोन मी सॉल्व करणार इथं आता क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलं 2 प्लस साइन इंटू साइन म्हणजे साइन स्क्वेअर थिटा प्लस इथे येईल कॉस स्क्वेअर थिटा डिव्हायडेड बाय कॉस थिटा इंटू काय येणार साइन थिटा मायनस किती आहे कोसेक थिटा सेक थिटा आता काय होईल बघा 2 प्लस साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर म्हणजे किती लिहू शकते आपण 1 लिहू शकते डिव्हायडेड बाय कॉस थिटा इंटू साइन थिटा मायनस हा कोसेक आणि सेक म्हणजे काय लिहू शकते आपण 1 कोसेक म्हणजे साइन थिटा आणि कॉस थिटा लिहू शकते का बघा बरं सेम टर्म आपल्याला प्लस आणि मायनस मिळाली का म्हणजे 1/cos थिटा साइन थिटा आणि मायनस 1/cos थिटा साइन थिटा म्हणजे एक टर्म प्लस मिळाली एक टर्म मायनस मिळाली आणि राहिलं काय फक्त इज इक्वल टू किती राहिलं बघा इज इक्वल टू व्हॅल्यू राहिली 2 आणि हेच आपल्याला RHSला मिळवायचं होतं लक्षात सगळ्यांच्या फक्त 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन घेतलं आणि टॅन कॉट आणि कोसेकसाठी आपण इंटर रिलेशन जे आहेत ट्रिग्नॉमेट्री फंक्शन्सचे ते यूज केले आणि आपल्याला जे ॲन्सर पाहिजे होतं ते मिळालेलं आहे हां लक्षात येते सगळ्यांच्या नेक्स्ट एक्झाम्पल बघा आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा tan cube theta divided by 1 plus tan square theta plus cot cube theta divided by 1 plus cot square theta is equal to काय प्रूफ करायचं आहे बघा 4 टर्म आहेत सेक थिटा कोसेक थिटा -2 साइन थिटा कॉस थिटा बघा काय काय आहे टॅन क्यूब डिवायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर आणि कॉट क्यूब डिवाइड बाय 1 प्लस कॉट स्क्वेअर इज इक्वल टू सेक थिटा कोसेक थिटा -2 साइन थिटा आणि कॉस थिटा आपल्याला प्रूफ करायचं मग याची मी आता LHS लिहून घेतली LHSला काय दिलं आहे बघा टॅन क्यूब थिटा डिवायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा प्लस इथं काय येईल कॉट क्यूब थिटा डिवायडेड बाय 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा हां मग आता याच्यामध्ये मी नेक्स्टला काय करणार टॅन क्यूब थिटा ॲज इट इज ठेवला 1 प्लस टॅन स्क्वेअर म्हणजे आपण काय लिहू शकतो सांगा 1 प्लस टॅन स्क्वेअर म्हणजे काय लिहिता येतं आपल्याला आयडेंटिटी माहिती आहे की सेक स्क्वेअर थिटा लिहिता आहे बरोबर आहे प्लस कॉट क्यूब थिटा ॲज इट इज ठेवायचा आणि 1 प्लस कॉट स्क्वेअर म्हणजे काय लिहू शकतो आपण 1 प्लस कॉट स्क्वेअर म्हणजे काय लिहिता येणार आहे कोसेक स्क्वेअर थिटा मग आता याच्यामध्ये काही टर्म कॅन्सल होत आहेत का बघा बरं काहीच कॅन्सल होत नाही आहे याच्यामध्ये
जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर टॅन सेक कॉट कोसेक आलं काहीच ऑब्झर्व होत नाही आहे, काही कॅन्सल होत नाही आहे. त्यामुळे काय करावं लागेल, टॅन म्हणजे काय माहिती आहे आपल्याला, साइन अपॉन कॉस ते लिहायचं. सेक म्हणजे 1/cos. आता टॅनचा क्यूब आहे, बरोबर आहे का, हा टॅनचा क्यूब आहे. मी काय लिहिणार बघा आता, साइन क्यूब थिटा डिवायडेड बाय कॉस क्यूब थिटा लिहू शकतो का असं. टॅन म्हणजे काय लिहिता येणार आहे आपल्याला, साइन अपॉन कॉस. आणि सेक म्हणजे काय लिहिता येईल, 1/cos स्क्वेअर थिटा लिहिता येईल, प्लस कॉट क्यूब थिटा, कॉट म्हणजे काय लिहिता येईल, कॉस क्यूब डिवायडेड बाय साइन क्यूब आणि डिवायडेड बाय कोसेक स्क्वेअर म्हणजे किती लिहिता येईल, 1/sin स्क्वेअर थिटा. मग आता याच्यामध्ये काय टर्म कॅन्सल होतात बघायचं. हा कॉस स्क्वेअर आणि इथला कॉस क्यूब कॅन्सल होईल. हा साइन स्क्वेअर इथला साइन क्यूब आहे